महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सून जोरदार हजेरी लावली आहे। काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे देखील पाहायला मिळालं। या दरम्यान महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज वर्तवला आहे। तो अंदाज काय आहे? पाऊस विश्रांती घेणार का? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी मंडळी, जर तुम्ही आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून पासून ते 15 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। तसेच त्यांनी सध्या पावसाचा कुठलाच खंड पडणार नसल्याचं म्हटलं आहे। आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा तऱ्हेने पाऊस पडत राहील। 15 जून पासून ते 17 जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे, परंतु या कालावधीत ही विदर्भात पाऊस सुरूच राहणार आहे। आजपासून 15 जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डकांनी वर्तवली आहे। असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राइब करा।